तर राज्याचं कर्ज फेडणार कसं असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला विचारलेला आहे। तर उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला कर्जासंदर्भात प्रश्न विचारलाय। एकूणच या सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे। म्हणजे राज्याचं दिवाळ वाजलं तरी चालेल याचं कारण की आता जवळपास 9 लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायला सुद्धा फार अवघड आहे। जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं। विश्व प्रवक्ते संजय राऊतांनी कमीत कमी अर्थविषयक या विषयावर ते बोलू नये अशी किमान अपेक्षा आहे। आज त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचं राज्य हे कर्जबाजारी झालेले आहे। तो कर्जबाजारी आहे की नाही हे बघण्यासाठी तज्ज्ञ बसले आहेत ना। आपल्या राज्याचा जो जीडीपी असतो त्याच्या 25% कर्ज घेणं हे सेफ आहे। आज आपला जीडीपी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 500 ट्रिलियनच्या वर म्हणजे 50 लाख कोटीच्या वर गेलेला आहे।